नमस्कार मंडळी, या पुढीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरची एक नवीन टाईपची वडी कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवते। चला तर मग 2 कोथिंबीरचे जुडे आणल्यात, त्या कट करून घेते। जे शेंड्यावरची जवळ असतात कोवळी कोथिंबीरची ती कट करून घ्यायची आणि बुंदा काढून बाजूला ठेवून द्यायचा। आणि जी आपण कट करून घेतो ती त्याच्यातले जाडे जाडे देठ काढून बाजूला फेकून द्यायची आणि कोवळी कोथिंबीर घेऊन साफ करून घ्यायची। काय खराब असेल ते पण काढून टाकायचं। नंतर ती कोथिंबीर चांगली पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये आता पावसाच्या दिवसात बारीक रकच असते, माती पण असते, तर ती साफ धुवून निघण्यासाठी चांगली साफ करून घ्यायची। आणि आता ही बघा, आता मी अशी कोथिंबीर चांगली धुवून घेतले। आता याला एक चटणी तयार करूया। 1 चमचा जिरं, 4 मिरच्या, 7-8 लसूण आणि 1 कोकम हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं। आता ही कोथिंबीर धुतलेली पाणी निचरट ठेवलं होतं, ते पाणी सगळं निघून गेल्यावर कोथिंबीर बारीक कापून घ्यायची। कोथिंबीर बारीक कापून झाली। आता याच्यामध्ये वाटलेली चटणी, 1 चमचा मीठ, थोडीशी हळद, थालीपीठ 1 डिश बेसन आणि 1 डिश साबुदाण्याचं पीठ, 2 चमचा तिखट आणि 2 चमचे सफेद तीळ हे सगळं मिश्रण घ्यायचं आणि एकजीव करायचं। सगळं मिश्रण कोथिंबीरला लावून एकत्र चोळून घ्यायचं। आता हे बघा, अशा प्रकारे मी आता मिक्स करून घेतलं आहे। वडीचा गोळा तयार झाला आहे। आता एका टोपामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यावरती एक चाळण ठेवून त्या चाळणीवरती हा कोथिंबीरची वडीचा गोळा चांगली भाकरीसारखा पातळ असा चाळणीला लावून व्यवस्थित करून घ्यायचा। आता याच्यावरती काळी मिरीची पावडर स्प्रे करायची, सगळीकडे पसरवून घ्यायची आणि गॅसवरती ठेवून द्यायचं। एक 15-20 मिनटात कोथिंबीरची वडी शिजते चांगली। वरती झाकण ठेवून झाकणावरती एक काहीतरी जड वजन ठेवायचं, जेणेकरून हवा बाहेर पडली नाही पाहिजे। आता ही कोथिंबीर बघा 15 मिनटात शिजली चांगली। आता ही थंड करत ठेवायची एक 10-15 मिनटासाठी। आता ही बघा थंड झाली आहे। तर चाकूच्या साह्याने चारी बाजूनी कोथिंबीर काढून घ्यायची आणि नंतर पलिता घेऊन ती कोथिंबीर अशी काढून ताटामध्ये ठेवून द्यायची आणि मग ती ताटामध्ये काढून बारीक चिरायची, आपल्याला जशी पाहिजे आकार तशी आकार द्यायची। आता मी या वडीला शंकरपाळीचा आकार देते। अशी वडी करून बघा, चवीला खूप छान आहे। ह्याच्यामध्ये मी थालीपीठ भाजणी पण टाकली होती आणि साबुदाण्याच्या पिठामुळे वडी चांगली कुरकुरीत झाली। आता ही बघा, तेल घालून त्या तेलामध्ये आता वड्या तळून घ्यायच्या। जास्त तेल घालायचं नाही, थोडंसं घालायचं। गरम तेल झालं की त्याच्यामध्ये वड्या सोडायच्या। आता हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आता अशा प्रकारे हे बघा मी वड्या कसे तळते। आता एका साईडनी सुकून झाल्या की दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायच्या। त्या कलर त्यांचा बदलला पाहिजे, कुरकुरीत झाल्या पाहिजे। आता बघा कशा प्रकारे कलर बदललेला आहे। अशा तळून घ्यायच्या। जास्त मोठा गॅस करायचा नाही, मध्यम आकाराचा गॅस करायचा। हे बघा कुरकुरीत आवाज आला पाहिजे कसं टाकल्यावर कोथिंबीरच्या वडीचा। हे बघा वडी चांगल्या प्रकारे शेकलेली आहे। कोथिंबीरची वडी खूप छान कुरकुरीत आवाज बघा येतो कसा मस्त आहे की कुरकुरीत। मी वडी खाऊन बघते कशी झाली टेस्टला। एक नंबर, मस्त टेस्टी कुरकुरीत पण झाले, टेस्ट पण छान आले।